माँसाहेब जिजाऊला. म्हणून हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही बोला अरे बोला हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. सोपान महाराजाला माहित होतं का कीर्तनकार व्हावं, आळंदीला जावं? नाही, बापान ठरवलं होतं. विठ्ठल महाराज लखन महाराजाला नव्हतं माहीत वादक व्हावं. लहानपणी बापाईनं ठरवलं आणि राम महाराज काजळे गुरुजींकडे नेऊन टाकलं. तेव्हा ते वादक झाले. या दोघायला पखवाज काय असतो हे माहीत नव्हतं. तेव्हापासून हे माझ्यासोबत येतात. तेव्हापासून मला माहिती आहे. लक्षात ठेवा. मग त्यांना घडत असताना मी पाहिलेलं आहे ना. पण हे ठरवलं कोण होतं? मायबापानं ठरवलं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचा आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. माँसाहेबानं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं. त्यांनी ते करून दाखवलं. शूरवीरांच्या कथा सांगून राजांना घडवलं तसं. म्हणून हे हिंदवी स्वराज्य मिळालं ना. पण कधी? त्यांचा अत्याचार वाढला होता. बाडई आसूर अधम अभिमानी. महिलांवर अन्याय. हिंदूचे मंदिर पाडण्यात येत होते, बरोबर आहे ना. काशीचं विश्वनाथाचं मंदिर पाडलं, मथुरेचं केशवराजाचं मंदिर पाडलं. लक्षात ठेवा. मला सांगायचं का हे फार महत्वाचं आहे. जेव्हा त्यांचा अन्याय वाढला तेव्हा छत्रपतीनं 18 पगड जातीतले मावळे एकत्र गेले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बाडई असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा. मी सांगितलं ना, तो सामान्य कुटुंबात बी जन्माला येऊ शकतो. विठाला विठाला. जेव्हा या भूमीला या लोकांचा भार झाला तेव्हा ही पृथ्वी देवाकडे गेली. कोणाचं रूप घेतलं? नवनाथ बुवा वासराचं रूप घेतलं आणि वासराचं रूप घेऊन देवाकडे गेली. म्हणली माझ्यावरचा हा भार कमी करा, माझ्यावरचा हा भार कमी करा. भगवंतानं सांगितलं तुझ्यावरचा भार कमी करण्यासाठी मी अवतार घेणार आहे. कुणाच्या पोटी? देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी मी अवतार लवकरच घेणार आहे. मग बलराम दादाला सांगितलं तुम्हाला बी अवतार घ्यायचा. पण बलराम दादा म्हणले आता अवतार बर का बालासाहेब महाराज. बलराम दादाला म्हणले तुम्हाला बी अवतार माझ्या बरोबर घ्यायचा. लक्ष देऊन ऐकताय ना. शेषाला सांगितलं, शेषाला. पण शेषानं सांगितलं मी आता अवतार घेणार नाही. तुम्हाला या वर्षी सप्त्याला यायचं, आता येणार नाही. काऊन? मागच्या वर्षी कमी भरली होती तुम्ही. माझं बोलणं कळलं तुम्हाला? तसं शेषाने काय सांगितलं? मागच्या अवतारात तुझ्या बरोबर आलो तर 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आता तुझ्या सोबत यायची इच्छा नाही देवा. अरे म्हणले बाबा तेव्हा तू लहान होता म्हणून तुला माझं ऐकावं लागलं. आता तू मोठा होय, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. अरे आता तू मोठा होय ना. मग तयार झाले शेष नारायण. शेष नारायण म्हणजे बलराम दादा पुढचे. तयार झाले अवतार घ्यायला. मग भगवंतानं असे किती अवतार घेतले? काय वाजलो? फटाकडे वाजले का? विठाला 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 विठाला. भगवंतानं असे किती अवतार घेतले तर त्याचं वर्णन सांगतात. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे अवतार 2 अवतार घेतला का? नाही. अनंत अवतार घेशी. माझ्याकडे लक्ष द्या. ज्याच्यासाठी फटाकडे वाजली ते इथं येणारच आहे. आल्यावर पाहू आपण. तुम्ही मानाल काऊन ताण द्यायला लागली? बरोबर आहे ना. इकडं आता इथल्यासाठीच येणार आहेत ना. मग इथं आल्यावर दिसतीलच ना आपल्याला. माझ्याकडे लक्ष द्या बघा. महाराज म्हणले अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. एक अवतार नाही घेतला. अनंत कशाला म्हणतात? ज्याचा अंत नाही याला म्हणतात अनंत, अगणित. अनंत अवतार भगवंताने घेतले भक्ता कारणे. पण कशासाठी? भक्तांसाठी. बरोबर आहे ना. भक्तासाठी किती अवतार? महाराज म्हणतात अवताराच्या राशी तो हा उभा. आवाज तो हा उभा शंका चक्र गदा, शंका चक्र गदा पद्मसही हरी.
लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही? भगवंत अवताराची काय आहे? राशी आहे. तुम्ही शेतकरी माणसात, धान्याचा मोठा ढीग पडला की त्याला काय म्हणतात? रास. आणि मग त्याला म्हणावं एखाद्याला याच्यात किती दाणे आहे सांग बर मोजून, ते म्हणतात पागल आहे का तू? ते काय 10 आणि 5 दाणे आहे का? त्याला रास म्हणतात. ते अगणित आहे. जे मोजता येत नाही त्याला म्हणतात रास. तसं भगवंत अवताराची राशी आहे. ते अवतार त्याचे किती येत आणि किती नाही सांगता येत नाही. इथं आला तर वैजेश्वर, इथं आला तर वैजनाथ, पावंड्याला गेला तर नागनाथ, वेलतुऱ्याला गेला तर वेलेश्वर, कुठं गेला तर बेलेश्वर, त्याचे कुठं ओंकारेश्वर, कुठं महाकालेश्वर, त्याचे अनंत अवतार आहे महाराज. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे किंवा अवताराच्या राशी. हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी, देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. या चर आणि आचरामध्ये व्यापून जो उरलेला आहे तो परमात्मा आहे. मग असे किती अवतार? तर भागवतात प्रामुख्यानं 24 अवताराचं वर्णन सांगितलं. ऐकताय ना तुम्ही? भागवतात 24 अवतार, संत मालिकेत 10 अवतार, आणि गर्गाचार्यानं गर्ग संहितेमध्ये याचं 6 भागात वर्गीकरण केलेलं आहे. काही भगवंताचे अंश अवतार आहेत, काही अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण अवतार आहेत आणि काही परिपूर्णोत्तम अवतार आहेत. कला अवतार कुणाचा? कपिल भगवंताचा. कला अवतार कपिल भगवंताचा. परशुराम हा आवेश अवतार आहे, परशुरामाचा आवेश अवतार. पूर्ण अवतार कुणाचा? रामचंद्राचा. आणि परिपूर्णोत्तम थोडा आवाज द्या उदाजी, थोडासा वाढवा. पूर्ण अवतार आहे प्रभू रामचंद्राचा आणि परिपूर्णोत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. पूर्ण अवतार रामकृष्ण. बरोबर. पूर्ण अवतार कशाला म्हणतात आणि परिपूर्णोत्तम अवतार कशाला म्हणतात? कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. तुम्ही एकदा मोकळ्या मनान पाहूनच घ्या गड्यावर. विठाला 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 विठाला. आहे राम. गडबड नाही ना? हा 10 मिनिट ओके, काय अडचण नाही. देव किती मावळे आले तुमच्या संग. तुम्ही असे 2 तास बस जा ना, मग यायला ऐकता येईल जरा. बरोबर आहे का नाही? असं 2 तास बसले की यायला सांगता येईल ना आम्हाला, आहे का नाही? वा गोड सगळे आहे. विठाला विठाला. पूर्ण अवतार आहे रामचंद्राचा आणि परिपूर्णोत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. पुन्हा एकदा ऐका. पूर्ण अवतार आहे रामचंद्राचा आणि परिपूर्णोत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. आता पूर्ण अवतार कशाला म्हणतात गणेशराव? कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, त्याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमताही आहे आणि स्वातंत्र्य सुद्धा आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. पुन्हा एकदा सांगतो हा. कार्य करण्याची क्षमता आहे पण स्वातंत्र्य नाही, याला म्हणायचं पूर्ण अवतार. आणि कार्य करण्याची क्षमताही आहे आणि स्वातंत्र्य आहे, याला म्हणायचं परिपूर्णोत्तम अवतार. प्रभू रामचंद्रामध्ये स्वातंत्र्य क्षमता नव्हती का अनेक पत्न्या करण्याचं? गावातल्या राम्याला 2 आहेत. बरोबर आहे ना? मग प्रभू रामचंद्रात काही सामर्थ्य नव्हतं का अनेक बायका करण्याचं? पण त्याच्यासाठी सांगेल, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवरायानं सांगितलं आपल्या, वर्तोनी दावीन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. वाल्मिकानं जी आचारसंहिता घालून दिली त्या आचारसंहितेच्या बाहेर जाता आलं नाही. प्रभू रामचंद्राला जाता आलं नाही. भगवान श्रीकृष्णाचं जीवन बघा. एक कार्यम आगत्यम कोटी कार्यम चकारहा. एका कामासाठी येऊन अनंत कामे करून निघून गेले, हे भगवान श्रीकृष्णाचं जीवन आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण जे बोलले ते केलं नाही आणि जे केलं ते बोलले नाही. लक्षात आलं का? भगवान श्रीकृष्णाचं जीवन सांगितलं होतं, मी 2 दिवसासाठी मथुरेला जाणार आहे. पण 2 दिवसासाठी म्हणून गेलेले भगवंत
पुन्हा कधी गोकुळात माघारी आले नाही, वृंदावनात माघारी आले नाही. सांगितलं होतं युद्धात मी शस्त्र घेणार नाही. हे वचन कुणाचं होतं? बोला, माझ्या आज्याचं. अरे मग तुम्ही बोला ना, हे वचन कुणाचं होतं? मी युक्तीच्या 4 गोष्टी गरज पडली तर सांगेल, पण मी शस्त्र हातात घेणार. एकीकडं माझं सैन्य आहे आणि एकीकडं मी एकटा निशस्त्र असणार आहे. कुणाला काय पाहिजे सांगा. दुर्योधनाने विचार केला, ह्या निशस्त्र एकटा घेऊन करायचं काय? म्हणले मला तुझं सैन्य पाहिजे. भगवंत म्हणले ठीक आहे, तुला सैन्य देतो ना. अर्जुनाला म्हणले तू कसाही असला तर तू पाहिजे, बाकी काही नको मला, तू पाहिजे मला देवा. अरे म्हणले मी निशस्त्र असणार आहे. हा तू निशस्त्र आस कसा आस, पण तू माझ्या बरोबर पाहिजे. येतो धर्मस्ततो जया. हा लक्षात, धर्म एव हातो हंती धर्म रक्षती रक्षिता. अरे जिकडं देव आहे तिकडं विजय असणार आहे. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरे वस्ती जेत मनोनी तो भगवंतू. जिकडं देव आहे तिकडं विजय असतो. हा विजय कुणाचाही होत नसतो महाराज, लक्षात ठेवा. आता आलेच तुम्ही म्हणून सांगतो, तर ते ऑनलाईन आहे तरी बोलतो. पंढरपूरला मी जागा घेतली, केलं पण जमलं. पंढरपूरला आता मी जागा घेतली गणेश भाऊ, एक 10-11 गुंठे दिंडीत आपल्या येणाऱ्या लोकांसाठी जागा घेतली. आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर आम्ही दुसरं काय करणार आहे? आळंदील मडबा नाही तर पंढरपूरला आम्हाला राहायला कुठं टाईम आहे. पण आपल्या इकडे लोक आले दिंडीत तर त्यांना राहण्यासाठी. मग मी ते जागा घ्यायला गेलो. त्या दिवशी सुरेश धस साहेब दिवसभर माझ्यासोबत होते. तर वैयक्तिक संबंध काय कुणाचे असतात ते काही प्रदर्शन करण्यासाठी नसतात. माझ्या जागेला साक्षीदारच ते आहेत. मग ते धस साहेब म्हटले, महाराज ते हिंगोलीला ते बांगर साहेब त्यांची वहिनी निवडून आली. आमच्या बीजेपीनं तर लय ताकद लावली होती. तुमची ओळख आहे, तुम्ही फोन करून विचारू शकता. याच्यातला एकही शब्द खोटा होणार नाही. आणि खोटं कशाला बोलू, मला काही घेणे नाही. ते म्हणले ते त्यांच्या वहिनी कसं काय निवडून आल्या, आमच्या पक्षानं तर लय ताकद लावली होती. मग मी एवढंच म्हणलं, भाऊ त्यांचं ग्राउंड लेवलला गोरगरिबात काम आहे. हा म्हणे त्यांचे शब्द काय माहिती आहे का? फकीर माणूस आहे म्हणे तो, जवरक त्याच्या खिशात येत तवरक मागं पुढं पाहत नाही. हे त्यांचे शब्द आहे, लक्षात ठेवा बरं का, त्यांचे शब्द आहे. मला सांगायचं काय, विजय असा उगाच होत नसतो. विजय होण्यासाठी देवाची पण मदत लागत असते. कुणाला राजा कुणाला रंक करायचं हे देवाच्या हातात असतं. राजाचा रंक आणि रंकाचा राजा करणं हे बसा भगवंताच्या हातामध्ये असतं. विठाला विठाला. रंक आणि रंकाचा राजा करणं हे त्याच्या हातामध्ये असतं महाराज. राजयोग हा भाग्यातच लागत असतो. ते भाग्याशिवाय होत नसतं बरं का. तुम्ही किती प्रयत्न करा, मग कुठून येईल कसं येईल, पण ते भाग्यात असलं तर येईल. स्वप्नात तरी विचार केला होता का कधी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील? पण होतं, नशिबात होतं, झालं. भाग्यात जे असेल ते चुकत नाही. मी प्रमाण सांगतो तुम्हाला, भाग्याचे नि भडसे आणि उद्यमाचे नि मिसे. भाग्यही लागतं आणि उद्यमही लागतो. हे दोन्ही गोष्टी पाहिजे. तू म्हणसाल नुसतं भाग्यान मिळेल मला, नाही 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 नाही, त्यासाठी प्रयत्न पण लागत असतात. भाग्यही लागतं आणि प्रयत्नही लागतं, तिकडं विजय. मग भगवंत म्हणले मी निशस्त्र आहे, तुला काय मी पाहिजे? म्हणले हा तू निशस्त्र जरी असला तर मला तूच पाहिजे. हे वचन कोणाचं? भगवान श्रीकृष्णाचं. आणि युद्धामध्ये रथाचं चाक घेऊन अंगावर धावून जाणारे कोण? बोला बोला बोला, भगवान श्रीकृष्णच ना. मग बोलले काय होते? कर्जमाफी करण, 7-12 कोरा करण मी, बरोबर आहे ना? बस 7-12 बोलले काय होते? 7-12 कोरा करल. पण आता काय म्हणतात? आम्ही दिलेला शब्द पाळू, पण अजून टाइम आहे त्याला. मग हे कृष्ण नीती याला म्हणतात. विठाला विठाला. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाला बंधनच नव्हता. भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? बोला बोला बरोबर आहे, 16,108. या भाऊ आपल्या एकीनच पासुळ्या उघड्या पाडल्या. हा दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. विठाला विठाला. आणि प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी. रघुकुलाची रीत काय? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए
सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. जीव गेला तरी दिलेल्या वचनाला मागं हटले नाही. ही रघुकुलाची रीत आहे बरं का, ही क्षत्रियाची रीत आहे. प्राण गेला तरी मागं हटायचं नाही. रघुकुल रीत सदा चली. आणि भगवान श्रीकृष्णानं काही झालं तरी बोललेलं करायचं नाही. विठाला 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 या दोघांच्या जीवनाचा विचार केला तर 36चा आकडा कधी समोरासमोर येत नाही. तसं या दोघांचं जीवन आहे. प्रभू रामचंद्राचं आणि भगवान श्रीकृष्णाचं. बघा, प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यामध्ये, भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात. प्रभू रामचंद्राचा जन्म 9वी तिथीला. 9चा आकडा स्थिर असतो, म्हणून राजकारणी लोक चॉईस करताना 9 करतात. तुम्ही पहा, जास्तीत जास्त राजकारण्याच्या गाड्यांचे नंबर 99 असतात किंवा 77 असतात. 7 म्हणजे सत्ता समजायची आणि 9 म्हणजे स्थिर अंक. तुम्ही 9चा आकडा मोजा, त्याची बेरीज 9च होती. 9 1 9, बेरीज 9. 9 2 18, 1 8. तुमच्या लक्षात येते का, नको सांगू? 1 8 9, 9 त्रिक 27, 2 7, 9 चूक 36, 3 6, 9 5 45, 4 5. तुम्ही शेवटपर्यंत जा. 9 10 90, शेवटी 9च. 9चा अंक हा जगातला सगळ्यात मोठा अंक आहे. 9चा अंक मोठा अंक आहे. आणि 9 अंक हा स्थिर असतो. आणि 8चं पहा तुम्ही, मागं पुढं 8 1 8, 8 2 16, 1 न खाली, 1 6 7, 8 त्रिक 24, 2 6, 2 4 6, पुन्हा खाली, पुन्हा वरी. हे खाली वरी म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या तिथीतच कळतं आपल्याला. अष्टमी तिथी म्हणजे मागं पुढं आणि 9वी म्हणजे स्थिर जीवन. प्रभू रामचंद्राचा जन्म 9मीला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला. प्रभू रामचंद्राचा जन्म दिवसा 12ला, भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12ला. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यामध्ये, भगवान श्रीकृष्णाचा जन्म जेलमध्ये. बरोबर आहे ना? जीवन बघा कसं आहे. लक्षात ठेवा, ह्या दोघांच्या जीवनाचं कधी तारतम्य जर जोडायला गेले तर ते जुटल्या जात नाही. म्हणून एक पूर्ण अवतार आहे आणि एक परिपूर्णोत्तम अवतार आहे. मग पूर्ण अवतार आहे रामचंद्राचा आणि परिपूर्णोत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. मग भगवंतांना अवतार घ्यायचं ठरवलं. मग कुणाच्या पोटी अवतार घ्यायचा तर सांगतात, भगवान श्रीकृष्णाने अवतार घ्यायचा ठरवला देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी. मथुरेचा राजा कंसाची चुलत बहीण देवकी उपवर झाली, कंसानं बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांनी थोडा आवाज द्या दाजी. कुणाला द्यावी आपली बहीण? त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजण पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे, कंसा माने हा भर वसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, हिच्या पोटी येणारा 8वा तुला मारणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला का प्रेमाची भाषा राहत नाही बरं का, राहत नाही. लक्षात ठेवा. सकाळी बायकून गरम चपात्या खाऊ घाल द्या, लोक कौतुकान सांगतात, महाराज बायको भेटली आपल्यालाच. पाठ उठत तोंड धुत नाही तर स्वयंपाक रेडिओ, आणि तिनं जरसं भांडण करू द्या, कुठून अवदसा पदरात पडली काय माहिती. लक्षात ठेवा, त्याच माणसाचे हे शब्द असतात. प्रेमाची भाषा त्रास झाल्यानंतर राहत नसते. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. ते गडकरी साहेबांनी सांगितलं होतं सुंदर, की हे ताफा, हे लवाजमा, हे लाल दिवे, हे सगळं तुम्हाला जर दिसत असेल ना, हे पद आहे तोपर्यंत, हे जाऊ द्या, हे सगळं मागं जात. अरे कुठे ते, अरे गेलं, हे राहत नाही. लक्षात येते माझं बोलणं? ते राहत नसता. डिपेंड ऑन सिच्युएशन यालाच म्हणतात. माणसं गरजेनुसार जवळ येतात, सोयीनुसार दूर जातात. गरजेनुसार जवळ, सोयीनुसार दूर. म्हणले आता हिच्या पोटेनं 8वा मला मारणार आहे ना, हिला कशाला सोडायचं? तलवार काढली, घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो थोडा आवाज द्या दाजी. हात तो धरीला वसुदेव थोडं मॉनिटर वाढवा. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. लक्षात ठेवा बरं का, मरावं कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. मी 4 प्रश्न सांगतो आणि 4 उत्तर सांगतो. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 उत्तर ऐका. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है,
कलंक काजल से, या इकडे इकडे महाराज इकडे कीर्तन ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात, साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाजवळ असावं. आता ते गांधीजीचं सोडून द्या बरं का, या गालात मारली की हो गाल पुढं करा, तो जमाना आज नाही. आपल्या एका गालात मारली तर त्याचा थोबाडावर जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे, हा जमाना आहे आज. जशाल तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. अरे गोरगरिबाचे कयाल रिक्षे पकडायला लागला तू, कळन तुम्हाला आता, बरोबर आहे ना. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. जशाला तसं उत्तर माणसाजवळ असलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला, हे बघा, भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसं त्रिशूळ पण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते. पण तुकाराम महाराजांना छत्रपतीला नुसतं टाळच वाजवायचा आग्रह धरला नाही बरं का. सांगितलं, राजे, ज्यांना आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. लक्षात ठेवा, शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. आपल्या प्रत्येक देवी देवतांच्या हातात शस्त्रास्त्र आहे. कशामुळं? हा संदेश आहे समाजाला. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, कधी धर्मासाठी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. शस्त्र आणि शास्त्र जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्वाच्या आहे. आता तुम्ही टाळ पकवास घेऊन सीमेवर गेले पाकिस्तानच्या, ज्ञानबा तुकाराम, एका गोळीत मरशील. तिथं काय ज्ञानबा तुकाराम आहे, तिथं AK-47 रायफल गन, तोप, गोळा, रणगाडा, ह्या गोष्टीच गरजेच्या आहे. तिथं ते कसं काय जमल? जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्वाच्या आहे. विठाला विठाला समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. ज्याला जी भाषा कळेल त्याने ती भाषा सांगावी. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. लक्षात ठेवा बरं का. आमचा एक मित्र आहे, तर डॉक्टर आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय आहे. मग ते कोणाजवळ बोलावं हे बी कळलं पाहिजे ना. ते सकाळी उठलेल्या पेशंटला म्हणे, क्यों जी रात में निद्रा देवी आई थी क्या? ते पेशंट म्हणे, काय माहित बापा, आली असेल गेली असेल, आपण गार झोपलो होतो म्हणे. तुम्हाला बी कळलं नाही ते, जाऊ द्या, धन्यवाद. मोह बी वेगळं झालं आता. विठाला विठाला